दुसरं आणि बॅटिंग करताना तुम्ही बघतायत आर्यन नाईट रायडर्स टीमला गेम इज ऑन. मॅच आपण सुरू करतोय. 1 मिनिट थोडस अपडेट बाकी आहे काही खेळाडूंशी आणि ते अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चांगला लेखाजोखा आम्हाला आमच्या अपडेटर्सचा मिळत असतोय. रुदान सनराइज टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जाते आर्यन नाईट रायडर्स टीमला. यस गेम इज ऑन. पहिला चेंडू पडण्याच्या मार्गावर. सध्या 1 वाजून 4 मिनिटं झालेत म्हणजेच 1 वाजून 5 मिनिटांनी हा पहिला बॉल आपण टाकतोय. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. पुढे येऊन खेळला जातो. ऑन ड्राईव्ह केला जातो बॅटरद्वारे. एक धाव मिळाली. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. फेकी येण्याआधीच 2 धाबा आर्यन नाईट रायडर्स टीमच्या या 2 बॅटरने पूर्ण केल्यात. याआधी आपण बॅटर्स म्हणून प्रशांत याला बघितलं होतं. आता बघूया स्ट्राईक इनकडे कोणता खेळाडू आहे. स्ट्राईक इनकडे प्रशांत राऊत आणि नॉन स्ट्राईक इनकडे तेजस्व सोरगे. मागच्या मॅचमध्ये 33 धावांची चांगली खेळी त्याची. आणि यश राऊत हा गोलंदाजी मार्गावर. फिल्डिंग करणाऱ्या टीमद्वारे यश राऊत काही करतोय बघूया. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे येऊन कायचं होतं परंतु इथे थोडीशी दुखापत झाले. ओहो. डॉक्टर्स आणि आमचा ग्राउंड स्टाफ प्लीज. जनसेवा हॉस्पिटलचे डॉक्टर्स मैदान क्रमांक 1 वर या ठिकाणी येताना दिसतील. खेळाडू थोडेसे दुखापतग्रस्त झालेत आणि ग्राउंड स्टाफ आयोजन कमिटीचे मेंबर्स होतील. जनसेवा हॉस्पिटल्स डॉक्टर्स सिस्टर्स प्लीज मैदान क्रमांक 1 वर थोडंसं आपण जा. जनसेवा हॉस्पिटल डॉक्टर आणि सिस्टर मैदान क्रमांक 1 वर आपल्याला जाताना दिसतील. डॉक्टर्स तिथे जाताना आपल्याला दिसत आहेत. जनसेवा हॉस्पिटल्सने खूप चांगला सहयोग दिलाय. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर त्याच्याकरता डॉक्टर्स आणि सिस्टर स्टाफ्स तिथे एमर्जन्सी सेवा अत्यावश्यक सेवा या BPL मध्ये भंडारी प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतोय. आणि तो खेळाडू दुखापतग्रस्त झाला असेल तर अर्थातच मैदानाच्या बाहेर आला तरी चालेल आणि त्याच्या बदली खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवू शकतोय. जनसेवा हॉस्पिटल्स म्हटलं तर लैलेश टुकरुल सचिन आंबावकर डॉक्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉक्टर सत्यम यांचं सुद्धा चांगलं योगदान लाभलं या स्पर्धेसाठी. दुसऱ्या बाजूला JNM सिस्टर राणी सिस्टर सोनिया सिस्टर निकिता पुजारी सिस्टर सीमा सिस्टर निकिता चौधरी सिस्टर प्रियंका सिस्टर आणि त्यांच्या इतर स्टाफ अजय आणि अनिकेत कालपासून चांगला सहयोग त्यांचा लाभलाय. फर्स्ट एडची सुविधा ते पुरवत आहेत देत आहेत आपल्या टीम करता. प्रतीक यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये होता आणि त्याच्या डोळ्याला दुखापत झालेली आहे. त्यावेळेस ही अत्यावश्यक सेवा त्याला पोहोचवण्याचं काम केलं जातं. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मनापासून आभार असेल जनसेवा हॉस्पिटलच्या स्टाफचं. प्रत्येक वर्षी ते चांगला सहयोग देत आहेत. हे तुम्ही बघू शकतायत. कॅमेरामॅन सुद्धा त्यांना कॅप्चर करतायत. संपूर्ण जो डॉक्टर स्टाफ आपल्याला पाहायला मिळतोय तो या ठिकाणी तुम्ही बघू शकतायत. YouTube वाहिनीवर DBN लाईव्ह द्वारे हे थेट प्रेक्षेपण पाहायला मिळतंय. हे YouTube वाहिनीवर तुम्ही बघू शकतायत आमचे डॉक्टर्स जनसेवा हॉस्पिटलचे अत्यावश्यक आणि तातडीची सेवा त्या ठिकाणी देताना दिसतात. बदली खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जातंय. बदली खेळाडू कोण असेल त्याची सुद्धा आपण चर्चा करूया. मॅच ऑन होतोय. मॅचला सुरुवात होतोय. धावसंख्या धावफळकावर जर आपण बघितली तर चालू स्थितीमध्ये काय घडामोडी आहेत तर 3 धावा धावफळकावर 2 बॉलच्या समाप्तीनंतर.
2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धाबा. पहिला डाव सुरू आहे. टॉस जिंकल्यावर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला रुदान सनराइज टीमने आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय आर्यन नाईट रायडर्स टीमला. तेजस यश राऊत आता गेलाय आणि आज बरोबर स्ट्रेट ड्राईव्ह. व्हॉट अ स्ट्रोक, इनक्रेडिबल. चांगला फटका बघायला मिळतोय आणि पंच उगम घरत सरांचा इशारा आलाय. हा चौकार. 4 धावांची धावसंख्येला आकार. चौकार आलाय गोलंदाज यश राऊत याच्या या तिसऱ्या चेंडूवर. बॅटर स्ट्राईक इन कडे तेजस व चोरगे. 1 बॉल मध्ये 4 धाबा. चौकाराने अकाउंट ओपन केलं. ओ दांडी गोल. फुल पिच बॉल होता. खर तर आडव्या बॅटचा वापर या ठिकाणी त्याने केलाय. सरळ बॅटने जर खेळला असता तर डिफेन्स सुद्धा चांगला झाला असता आणि विकेट मिळाली नसती प्रतिस्पर्धी संघाला. विकेटचं पतन झालंय. 7 वर पहिला धक्का लागलाय. गॉन. नवीन बॅटर आता बघूया कोण गेलाय. कारण तेजस्व हा बाद झाल्यानंतर नवीन बॅटर गेला तेजस राऊत. त्रिफळाशीत स्वरूपात बाद झाला तेजस्व. अगदी योग्य पद्धतीने चेंडू ब्लॉकरमध्ये टाकायचा होता. फुल पिच बॉल होता. सरळ बॅटने जर खेळला असता तर कदाचित डिफेन्स झालं असतं आणि विकेट गेली नसते. धावसंख्या 1 गडी बाद 7 धाबा. सफलता मिळाली यश राऊतला त्याच्या चौथ्या चेंडूवर. ओ गुडलेन क्षेत्रामध्ये हा चेंडूला टाकलाय. बॅटिंग करणाऱ्या बॅटरची कृती नव्हती. अपील जोरदार केलंय. लाऊड अपील. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केलाय पंचांवर परंतु खूपच चांगला अनुभव मुंबई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपल्याला हे पंच बघायला मिळत आहेत. उमटेक्स येथील मैदानावर सुद्धा उगम घरत सर पंचांच्या भूमिकेमध्ये अनेक वेळा दिसलेत. राजेश सुतार, विजय पटेल यांची ती अकॅडमी उमटेक्स. आय कॅन वी कॅन ICWC ओमटेक्स अकॅडमी मधून त्यांना आपण अनेक वेळा बघितलंय. ओ आता पुढे येऊन या चेंडूचं शॉट सिलेक्शन केलंय आणि 4 धावांचं कलेक्शन. मिळतील धावा 4. सुपर कव्हर पट्ट्या बाहेर. चौकार. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 11 धाबा. 1 ओवर के बाद टीम की रन संख्या 11 रन. 1 विकेट का नुकसान पर. अभी भी 4 ओवर शेष है और अच्छी रणनीति यहाँ पे रहनी चाहिए बल्लेबाजों की. और एक तरफ गेंदबाज अगर देखा जाए तो पहले ओवर में एक सफलता मिली गेंदबाज को. नए गेंदबाज कौन रहेंगे? ये दूसरे ओवर में धीरज गेंदबाजी करने आ सकते हैं. पिछले मैच में अच्छा बढ़िया प्रदर्शन था धीरज राउत का. अभी भी वही बढ़िया प्रदर्शन इस मैच में भी उनको करना पड़ेगा. टीम की रन संख्या 11 रन. 1 विकेट के नुकसान पर. स्ट्राइक इन पे बल्लेबाज प्रशांत राउत. ओ ब्लॉक में गेंद को डाला था. इस गेंद को उठाया था लेकिन वहां पे फील्डर तैनात थे. विकेट का पतन और एक सफलता मिलती हुई टीम के खाते में. 2 विकेट के नुकसान पर 11 रन. 11 for 2. ठोका पडलं ना डायरेक्ट चंद्रावर आवाज. लास्ट मैच जो हमने देखा था उस मैच में 22 रनों की साझेदारी हुई थी प्रशांत और एक बल्लेबाज के बीच में. लेकिन इस मैच में ज़्यादा देर तक वो विकेट पे टिक नहीं पाए.
धीरज ने हासिल की पहली सफलता। टीम की रन संख्या 2 विकेट के नुकसान पर 11 रन। अभी भी रन बन सकते हैं आर्यन नाइट राइडर्स टीम के लिए। काफी सपोर्टर्स उनकी टीम के यहाँ पे हम देख रहे हैं। बढ़िया स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन बड़ा स्ट्रोक नहीं हो सका और ये कैच भी नहीं हो सका। यहाँ पे ये कैच छूट गया। इस तरह 2 विकेट के नुकसान पर अब 12 रन। आसान सा कैच था लेकिन यहाँ पे छोड़ दिया विकेट कीपर ने और नतीजा हमने देखा 1 रन जुड़ता हुआ टीम के खाते में। टीम की रन संख्या 2 विकेट के नुकसान पर 12 रन। इस ओवर में क्या कुछ नहीं हो रहा है। स्ट्राइकिंग पर बल्लेबाज है तेजस। अक्षय साटम हमारे बेहतरीन कमेंटेटर, वो भी इस मैच को यहाँ पे देख रहे हैं। उनका भी हम तहे दिल से स्वागत कर रहे हैं। ऑफ स्टंप पर सफल होकर खेलना चाहते थे बल्लेबाज लेकिन इस गेंद पर वो चूके और यहाँ पे बिंदी गेंद आती हुई है। टीम की रन संख्या अभी भी रुकी हुई 12 पर 2 विकेट। रन तो बनने चाहिए लेकिन यहाँ पे रन बनते नहीं है। शॉट सिलेक्शन बढ़िया होना चाहिए। ओवर पिच बॉल थी। इस गेंद को सीधे बल्ले से खेला है लॉन्ग ऑन की तरफ। 1 रन दौड़ के पूरा किया। 1 रनों के साथ टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई 2 विकेट के नुकसान पर 13 रन। 1 ही रन मिला। ये अगर ओवर देखा जाए तो काफी बढ़िया नियंत्रण रखा है गेंदबाज धीरज राउत ने। वापस ब्लॉक होल में गेंद को डाला था। लाइन बढ़िया गेंदबाज धीरज राउत की। 1.5 ओवर की समाप्ति। टीम की रन संख्या 2 विकेट के नुकसान पर 13 रन। अभी दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजी करने वाली आर्यन नाइट राइडर्स टीम के ऊपर। ओ क्या बात है, बढ़िया गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी। 2 ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या 13 रन 2 विकेट के नुकसान पर। 13 ओवर 2 गडी बाद। योगेश चला आपण पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करूया। मैदान क्रमांक 1 वर आर्यन नाइट रायडर्स टीम थोडीशी संकटामध्ये आले। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 13 धाबा त्यांच्या धावपळकावर जमा झालेत। सपोर्टर्स भरपूर आहेत। विनोद ठाकूर यांना आपण बघितलंय। त्यांच्या बरोबर त्यांचे सुपुत्र यश विनोद ठाकूर हे सुद्धा सपोर्टर्स म्हणून इथे दाखल झालेत। चांगले पाठीराखे आहेत बॅटिंग करणाऱ्या आर्यन नाइट रायडर्स टीमची। धावसंख्या धावफलकावर 13। गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज आलाय अनिकेत राऊत। शॉर्ट बॉल चेंडूला फुल 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 पॉवरफुल ओव्हर द मिड विकेट एरिया। मॅसिव्ह हिट सिक्सर। कधी कधी आपण काहीच नाही केलं तर मग तो आपल्याला एकटेपणा वाटत असतो आणि आता तेजस तेज गतीने धावा बनवतोय। जसं म्हणतात ना की शून्य आणि वर्तुळ या दोघांमध्ये जरी साम्य असलं तरी थोडासा फरक भरपूर आहे। शून्यामध्ये आपला एकटेपणा दिसत असतोय आणि वर्तुळामध्ये आपले सर्वजण दिसत असतात। वर्तुळामध्ये जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला पाहिजे। पुन्हा एकदा टू 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 इन रो सिक्सर। स्कोर मूव्स ऑन 25। धावसंख्या 2 गडी बाद 25 धाबा। अचानकपणे आता गरुड चेप घेतली आहे या धावपळकाने। रुदन सनराइज विरुद्ध आर्यन नाइट रायडर्स या दोघांमध्ये लढत आहे। आज सकाळच्या सत्रामध्ये 1 मॅच त्याने जिंकला आणि आता हा दुसरा मॅच कशा पद्धतीने ते खेळतील ही चर्चा सुरू आहे। रुदन सनराइज
टीमचे सुद्धा चांगले सपोर्टर्स बघायला मिळत आहेत. पण टॉस बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू ऑन साईडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रात. एक धाव मिळाली. एका धाब्यावरच समाधान मानावं लागतोय आणि एका धाब्याची धावसंख्या झाली 2 गडी बाद 26 धाबा 26/2. 2 गडी बाद 26 धाबा. प्रयत्न हे प्रत्येक टीमला करावेच लागत आहेत. 3 चेंडू समाप्त झाले तिसऱ्या षटकातील आणि 26 धाबा. ओहो, कळबळ टपाचा चेंडू वाईड यॉर्करचा मारा होता. चेंडू शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली. एका धावेपेक्षा दुसरा आता काही मिळणार नाही. आता अनिकेत राऊतने बदल केलेत. आत्मविश्वास त्यांनी जवळ घेतलाय आणि आत्मविश्वासाने चांगली गोलंदाजी त्याला करावीच लागेल. 2 गडी बाद 27. अनिकेत राऊत तयार. आता जर आपण बघितलं तर थोडासा शॉर्ट बॉल होता. पुल करायचा होता. बॅट्स एज लागले. वरच्या एजला आदळल्यानंतर फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एका धावेची भर पडली. एका धावेची धावसंख्या 2 गडी बाद 28. तिसरं षटक प्रगती पथावर. रुदन सनराइज टीमचे सपोर्टर्स आपण बघताय. जितेश, दीप्तेश, नितेश पाठिंबा देतात आपल्या टीमला. फुल टॉस बॉल. अशी चूक जर केली तर ती महागात पडू शकते. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे. चेंडू सीमारेषे पार. आर पार. दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय. षटकार. आता बॅटिंग करणाऱ्या आर्यन नाईट रायडर्स टीम सध्या फॉर्म मध्ये येते, लय मध्ये येते. 34 धाबा 3 षटकांच्या समाप्तीनंतर झालेत. 11.33च्या सरासरीने 34 धाबा धाव फळकावर जमा झालेत. अजून 2 षटकं शिल्लक आहेत. 2 षटकांमध्ये त्यांची काही रणनीती असेल ते आपण बघणार आहोत. दुसऱ्या बाजूला चांगले डावपेच रुदन सनराइज टीमला आखावे लागतील. त्यांचा गोलंदाज कोण आलाय ते आपण चर्चा करूया. धीरज राऊत. धीरज राऊत बराच विश्वास आहे. श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य असतात मित्रांनो. परंतु या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद असते जी अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करून जात असतं. इथे अशक्य असलेलं काम शक्य करावं लागेल आणि म्हणतात ना की शक्य असलेलं काम करण्याकरता ताकद लागते आणि अशक्य काम पूर्ण करण्याकरता विश्वास लागतोय. तो विश्वास गोलंदाज प्राप्त करेल काय? इथे त्याने तो विश्वास प्राप्त केला होता. शतरक्षक करतायत चूक आणि चुकीचा फायदा उचलताना बॅटर 2 धाव पूर्ण करतायत. क्षितिज कडून ही चूक झाली. 2 धाव पूर्ण केलेत बॅटरने. 2 धावण्याची धावसंख्या 2 गडी बाद 36 धाबा. बॅटिंग करताना आर्यन नाईट रायडर्स टीमची धावसंख्या 36. चौथं षटक सुरू आहे. 5 चेंडू शिल्लक चौथ्या षटकात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. आता चेंडूला पाठवून दिले. फलंदाज दाखवते आपली वचक. चेंडूला पाठवून दिले लांब लचक. षटकार. आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळेच आमचे लाडके प्रेक्षक राजे जास्त संख्येने उपस्थित झालेत. 6 धावांची भर पडली. 6 धावांची धावसंख्या 42. 27 वर खेळतोय तेजस राऊत हा खेळाडू. 10 चेंडूचा सामना त्यांनी केलाय. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे. आता दबाव दडपण स्पष्ट जाणवतो तो फिल्डिंग करणाऱ्या रुदन सनराइज या टीमवर. परंतु वापसी कशी करावी हे त्यांना ठाऊक आहे. त्यांचे गोलंदाज निश्चितच ते वापसी करून दाखवतील कारण आधीच्या मॅच मध्ये त्यांनी ते करून दाखवलंय. हा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. शतरक्षक देताना दिसले नाही. आम्ही प्रयत्न केला. प्रयत्न हे करतच राहायला पाहिजेत. प्रयत्न कराल तर तुम्हाला यश मिळत असतं. प्रत्येकाने ते प्रयत्न करायला पाहिजेत. प्रयत्न केल्यानंतर एकतर विजय मिळेल नाहीतर अनुभव सुद्धा मिळेल. हारलत तर अनुभव, जिंकलत तर विजय. इथे जर आपण बघितलं तर धावसंख्या फरक काय झालाय ते आपण जाणून घेऊया. 49 धाबा 2 गडी बाद 4 बॉलची समाप्ती. 2 धाबा धावफळकावर लागले जातात. 45 धाबा 45 इज द स्कोर. आता चांगला फटका कव्हर ड्राईव्ह करायचं होतं. वाईड ऑफ मिड ऑफ मध्ये चेंडू गेला.
याच बरोबरी एक धाव पूर्ण होतोय. एका धाब्याची भर पडली आणि एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे 2 गडी बाद 46. 46 for 2. 46 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉल मध्ये 30 धाबा तेजस राऊतच्या. प्रतीक म्हात्रे मागच्या मॅचचा हिरो होता, तो सुद्धा धावा बनवतोय. खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू जातोय ऑफ साईडला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात. एकच धाव. आणि ह्याच बरोबर काय घडलं बघूया. ओव्हर थ्रो तर झालाय आणि ओव्हर थ्रो मुळेच एकमेकांना दोष देताना दिसत आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू. एकाचं परिवर्तन दुसऱ्यामध्ये, दुसऱ्याचं परिवर्तन तिसऱ्यामध्ये. बघा जिथे फक्त एकच धाव होती तिथे 3 धाव पण पूर्ण होत आहेत. आणि याच बरोबर या 3 धाब्यानिशी धावपळ पुढे सरकतोय. धाबा लागल्या जातात 2 गडी बाद 49. 49 for 2. आता प्रोजेक्टेड स्कोअर जर बघितला तर तो 63 तर 64 दाखवतोय. शेवटचा बॉल असेल धीरज राऊतचा. फुलटॉस बॉल या चेंडूला पाठवून दिले स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमारेषे पार मिळतात धावा 4. भंडारी प्रीमियर लीग चौकार. चार षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकाभर धाबा लागल्या जातात 2 गडी बाद 53. आर्यन नाईट रायडर्स टीमची ही धाव संख्या आहे. आणखीन एक षटक शिल्लक आहे. त्या एका षटकामध्ये बघूया कशा पद्धतीने या संघाचा खेळ होताना दिसेल. स्कोर इज 53 for 2. 53 वर 2 गडी बाद. 4 षटकांची समाप्ती झाली. आज बघितलं तर बऱ्याच लोकांना सुट्टी असते. रविवार म्हटलं तर सुट्टीचा दिवस आणि त्यामुळेच ही अफाट गर्दी आमच्या लाडक्या प्रेक्षकांशी पाहायला मिळतोय, समर्थकांशी पाहायला मिळतोय. आणि डीबीएन लाईव्ह द्वारे हे थेट प्रक्षेपण होतंय. काही वेळेपूर्वी एक अचूक माहिती मिळाली होती डीबीएन लाईव्हची. 68,000 सबस्क्रायबर आहेत डीबीएन लाईव्हचे आणि 69,000 सबस्क्रायबर पूर्ण होण्याकरता 7 ते 8 सबस्क्रायबरची गरज आहे. जो झटपट सबस्क्राईब करेल आणि 69,000 जर सबस्क्रायबर झाले तर डीबीएन लाईव्हद्वारे 1,000 रुपयाचं पारितोषिक त्याला देण्यात येईल. सबस्क्राईब करून लाईक सुद्धा करा, परंतु स्क्रीनशॉट आमच्यापर्यंत पोहोचवा. डीबीएन लाईव्ह हे यूट्यूब वाहिनी थेट प्रक्षेपण करते या स्पर्धेचं. धावसंख्या धावपळकावर आहे 2 गडी बाद 53. 53 for 2. शेवटचं षटक टाकण्याकरता परेश राऊत नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर आलाय. दोन गडी बाद धावसंख्या धावपळकावर 53. शेवटचं षटक टाकण्याकरता जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. जे काही पंच मैदानाच्या आतून तुम्हाला सूचना देतील त्या सूचनांचं पालन करा. आणि खरोखरच एक चांगली सिस्टम पहिल्यांदाच बघितली या भंडारी प्रीमियर लीग मध्ये. आपण बघितलं तर थ्रो गोलंदाजाकरता जो बॅन आहे त्याच्यानंतर तो रिव्ह्यू सुद्धा आहे. DRS ची सिस्टम ठेवली गेली. पुढे येऊन खेळण्याचा केला होता प्रयत्न. बॅटचं एज लागले, चेंडू शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये गेलाय. फटक्यामध्ये तितकंच वजन नव्हतं. बॅटिंग क्रीज मध्ये तुमचा फलंदाजी पवित्र, बॅटिंग टर्न चांगला असलं पाहिजे, तो तितका चांगला दिसत नाही. हॅलो. ओहो, जेल सुटलाय. प्रयत्न केलेत आणि या प्रयत्नांना यश मिळत नाही, परंतु अंगाशी माती करताना काढू दिसत गौरव. मागच्या वर्षामध्ये कॅप्टन म्हणून मोठी जबाबदारी स्वीकारली होती. चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला होता. प्रारंभिक फलंदाज म्हणून डावाची ते सुरुवात करायची. आता थोडासा स्ट्रगल पाहायला मिळतो या मैदानाच्या आतमध्ये. वृधन सनराइज या टीम मधून खेळत असताना लगातार ते मॅच खेळताना दिसत आहेत. पुढचा बॉल सरळ बॅटने चेंडू हवेमध्ये टोळवलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत
आता त्यांच्या हातामध्ये हा झेल विसावतोय. विकेटचं झालंय पतन. बॅटिंग करणाऱ्या आर्यन नाईट रायडर्स टीमला लागलाय हा मोठा धक्का. गॉन. हॅलो चेक हॅलो 56 धाबा 3 गडी 56 धाबा धावफलकावर लागल्या जात आहेत. आणि अजून जर आपण विचार केला तर 3 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. नवीन बॅटर कोण असेल? नवीन बॅटर आता अभिषेक म्हात्रे या बॅटरला पाठवलं गेलंय. आशुतोष म्हात्रे या बॅटरला पाठवलं गेलंय. प्रतीक म्हात्रे आणि आशुतोष म्हात्रे हे 2 बॅटर विकेटवर असतील. आशुतोष स्ट्राईकिंगकडे असेल. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काही ना काही करावंच लागतं. सुखदुःख तर येतच असतं. जन्म आणि मृत्यू यांच्यामधील अंतर म्हणजेच आयुष्य. परंतु त्या सुखदुःखामध्ये आपण चांगलं कार्य करायलाच पाहिजे. इथे खेळपट्टीवर चांगलं कार्य बॅटर करतायत आणि स्लॉक केलं जातं या चेंडूला. खाऊ कॉर्नर रिजन मध्ये सीमारेषे पार षटकार. आज आर्यन नाईट रायडर्स मैदानावर छाप सोडतोय. त्यांचं हे नंबर 1चं मैदान आहे. या 1 नंबरच्या मैदानावर त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला होताना दिसतोय. 62 धाबा 3 गडी बाद. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 62 for 3 इन द लास्ट ओव्हर. 3 गडी बाद 62 धाबा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंमध्ये पाहूया काय प्रतिभा त्यांची दिसतोय इथे. ओहो, एक सोटी धाव घेण्याचा केला होता इरादा आणि इथे धावबाच्या स्वरूपात परत यावं लागेल एका बॅटरला. विकेटचं पतन होते. आशुतोष इज गॉन. बघूया कोण बाद झालंय. प्रतीक फॉट प्रतीक इज गॉन. प्रतीक बाद होत आहेत आणि आता शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू फेस करण्याकरता अनिकेत नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद 62. सरासरी आपण बघतायत 12.83 ची सरासरी या वेळेला आहे करंट रन रेट. आणि आता 1 चेंडू शिल्लक आहेत. नॉन स्ट्रायकिंगकडे आशुतोष राऊत. स्ट्रायकिंगकडे आशुतोष म्हात्रे आणि अनिकेत राऊत. स्ट्रायकिंगकडे अनिकेत राऊत असेल. शेवटचा 1 बॉल. धावसंख्या 4 गडी बाद 62. 62 for 4. व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे. पुन्हा उगम घरत सर आमच्यापर्यंत वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा त्यांचा आलाय. अतिरिक्त धावसंख्येचा कोटा वाढताना दिसतोय. धावफलकावर धाबा लागल्या जातात 4 गडी बाद 63. 63 for 4. सरळ बॅटने खेळला जातं या चेंडूला. चेंडू हवेत आहे. खाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डर त्या ठिकाणी गौरव तयार आहेत आणि गौरवने टिपलाय झेल. विकेटचं झालंय पतन. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत. 5 गडी बाद 63. 5 गडी बाद 63 धाबा झाल्यात. 64 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल. पाठलाग कसा काय केला जाईल याची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव असेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत तुषारजी सोनावणे. तुम्ही भिडा किती मला लाडा किती द्या द्यायचा जेवढा त्रास द्या द्यायचा जेवढा आता
किंवा ते उतेज धावल तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ दाबजी तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ दाबजी चला मॅचच्या दिशेने जाऊयात पुन्हा एकदा. वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लक्ष असेल ते म्हणजेच 64 धाव्यांचं. 30 बॉल आणि 64 धावा या मैदानावरती तितक्याशाच हाय टोटल आपण म्हणू शकतो. परंतु पाहूयात या मॅचमध्ये काय घडेल. पहिला बॉल फुलटॉस होता. आक्रमण केल्या बॉलवरती क्षेत्ररक्षक पोहोचतायत. मिड ऑफला चुकी होणार नाहीये. पहिला बॉल आणि पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला विकेट जाईल. तुझ फुगीर तुझ्या जवळ ठेव,
हे करू नको तू लेट्याव ठेव, तुझी फुगीर तुझ्या जवळ ठेव. करू नको तू लेट्याव ठेव, कधी बी कुठं बी येऊन भिडार जाग्यावर देणार जबाब. अख्ख्या मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब, हे अख्ख्या मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब, अख्ख्या मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब. हॅलो, पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आणि नाईट रायडर्स या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. सर्वप्रथम त्यांनी बॅटिंग केली, 63 बनवल्यात, 64चं पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करत असताना रुदान सनरायझर्स या टीमला आपण पाहत आहेत. आणि रुदान सनरायझर्स या टीमला पहिला बॉल आणि पहिला धक्का लागला गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. पाहूयात आता मात्र या धावांचा पाठलाग केला जातोय का. इथे फटका चांगला आहे, बॉल चाललाय अगदी मागच्या दिशेला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पोहोचल्यात. याही वेळेला सलगचा दुसरा धक्का. ये भाईगिरीची ही भाषा हित करायची नाही, आता दादागिरी तुमची हित आर चालायची नाही. उठायचं आणि सुटायचं. ये भाईगिरीची ही भाषा हित करायची नाही. चला मी विनंती करतोय ठाकूर लायन्स आणि त्यांच्या विपक्षात शुभा कॅपिटल्स. चला दोन्ही टीमला विनंती करतोय. ठाकूर लायन्स टीमचे कॅप्टन आणि शुभा कॅपिटल्स या टीमचे कॅप्टन मी विनंती करतो लगेच आपण या मुख्य व्यासपीठाच्या समोर आमचे मुख्य अतिथी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत या पुढच्या मॅचचा टॉस. त्यानंतर रुची चॅलेंजर्स आणि त्यांच्या विपक्षात प्रभात सुपर किंग्स या दोन्ही टीमला विनंती करतो आपण देखील यायचं आहे. आपण एखादी स्पर्धा खेळतो परंतु आयोजकांची भूमिका फार महत्त्वाची असते आणि सकाळ सत्रापासून प्रत्येक आयोजकांचं जेवढं कौतुक करावं ते कमीच राहील. बॉल चाललाय तो म्हणजेच मिड ऑफला, क्षेत्ररक्षक पोहोचतायत आतमध्ये, बॉलला ढकलले, सिंगलला डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राहिला आहे आणि या बॉलवरती कंप्लीट केल्या जातील 3 धावा. या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दाफडगाव जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5च्या घरामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 64 धावांचा पाठलाग आपण करतोय आणि या धावांची जाणीव असताना चांगली बॅटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावीच लागणार आहे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होती यार. प्रत्येक जण या मॅचचा आनंद घेतोय, प्रत्येक जण या भंडारी प्रीमियर लीगचं आयोजन करण्यासाठी जर पाहिले गेले तर मेहनत घेतोय. कौतुक त्यांचं देखील विशेष या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करावं लागेल. ओव्हर दी विकेटने थोडासा दिमागीतून टाकलेला बॉल होता, ऑन साईडला बॉल चालला, लॉंगॉनला निघून, क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले, बॉल चालले मागे निघून. तत्पूर्वी बॅकअप फार महत्त्वाचा आहे आपल्या संपूर्ण जीवनात आणि क्रिकेटमध्ये. बॅकअप जर नसला तर लवकर आपला बॅकअप होते आपण नेहमी पाहिले आणि याबरोबर जर बॅकअप मिळाले मिळतील धावा 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 7च्या घरामध्ये 5 बॉल फेकून झालेत. येणारे 25 बॉल करायचे 57 धावा, 25 चेंडूमध्ये 57 धावा. चला चेंडू ज्यावेळेला संपेल ना, पहिला बॉल ज्यावेळेला अगदी शेवटच्या अगदी पाहिजे तर बॉल मैदानाच्या डिलिव्हर होईल त्यावेळेलाच पाण्याची व्यवस्था आपण करा, त्यावेळेलाच बॅट्स आपण मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करा ही आम्ही कळकळीची नम्रतेची विनंती करतोय. संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचली जाते ती म्हणजेच 7च्या घरामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भंडारी प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन काय ट्रॉफीज आहेत, चॅम्पियन ट्रॉफी आहेत. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अशा ट्रॉफीज पाहायला मिळत नाही आहे परंतु या भंडारी प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळत आहेत. पुढून खेळण्याचा प्रयत्न कट जरूर केला गेला, क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने आणि अगदी या बॉलवरती सिंगल कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफटकावरती 64 धावांचा पाठलाग करत असताना 8 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे बॉल इथून देखील पाहायला मिळतील 24 आणि 24 बॉलमधून इथून देखील तुम्हाला करायचे आहेत. अर्थातच जर पाहिलं गेलं तर 56 धावा, 24 बॉल 56 धावा. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. तू भारी तुझ्या घरी करायचा नाही कुणी
नाही चालायची दादागिरी, करायचा नाही कुणी नाद, नाही चालायची दादागिरी. तू भारी तू भारी तू भारी दादा, तू भारी तुझ्या घरी. थँक्यू डुजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 8 धावा दाफडगावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिला बॉल या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेला. पहिला बॉल राहते डॉट. जास्तीत जास्त जेव्हा जेव्हा डॉट बॉल येत आहेत ना, अगदी तेव्हा तेव्हा जे बॅटिंग करणारी टीम असते ना, त्यावरती फार मोठा दबाव हा जाणवला जातोय. पुढचा बॉल पुढे आले. फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल वेगाने प्रस्थान होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पायाने बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केलाय, परंतु प्रयत्न राहिला अयशस्वी. या बॉलवरती मिळतील धावा 4. भंडारी प्रीमियर लीग BPL चौकार. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. अगदी पाहिले गेले तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता आणि चांगला फटका खेळत असताना बॉलला पाठवले गेले चौकाराकरिता. फटके मोठे खेळायचे आहेत. मॅच जर जिंकायची असेल तर 12 धावा फटक्यावरती लागले गेलेत. स्पीड शीट खेळण्याचा प्रयत्न. इथे बॉल चालला मागे. 2 क्षेत्ररक्षक बीट होत असताना आलाय पुन्हा एकदा नशिबाचा बाईचा चौकार. आपण कोणाडने की हिम्मत ना कोणाची, फुकट नादी लागू नका. आपण से भिडणे की जुर्रत ना कुणाची, आमच्या वाटे जाऊ नका. चला टॉस या ठिकाणी आपण करतो या पुढच्या मॅचचा. तर मी प्रीत यांना विनंती करतो, जे कॅमेरामॅन आहेत DBN लाईव्हचे, आपण या ठिकाणी यायचं आहे. इथे जबरदस्त फटका बाल मिळतोय. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार चौकार चौकार. आणि त्यानंतर आलेला हा भव्य दिव्य BPL मधील सिक्सर. काय बॅटिंग करतायत. अगदी अगदी पाहिलं गेलं ना तर या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये राज्य होतं, अधिराज्य होतं. मी तर म्हणेन फिल्डिंग करणारी टीम, अर्थात जर पाहिलं गेलं तर आर्यन नाईट रायडरचं. परंतु त्यानंतर या षटकामध्ये जे कमबॅक केले ना रुदन सनरायझर या संघाने, ते मात्र अफलातून. स्पीड शीट खेळला. फटका चांगला. इथे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वा काय बॅटिंग करतायत. टाळ्यांचा कळकळा त्या बॅटरसाठी येतोय. आणखीन एक BPL चौकार. बरोबरी सुर आले, खेळूया संगीत है, हम आए हैं, हम आए हैं. थँक्यू डीजे. धाबा फटकावरती 26 लागलेत. 19 बॉल आणि 38 धावेचं लक्ष. फुलटॉस बॉल आहे. ऑन साईडला टर्न केल्या बॉलला. बॉल चालला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला गेलाय. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट झालाय. मॅच वरती इथून देखील जर पाहिलं तर पलटवार होऊ शकतोय. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 27च्या घरामध्ये 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. आता मात्र जर पाहिलं गेलं तर येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते म्हणजेच 18 आणि 18 बॉलमध्ये करायचे आहेत 37 धावा. जिथं माच करायला बघताय ना तुम्ही, तिथं माच करून बसलोय आम्ही. आणि जिथं दहशत माजवायला बघताय ना तुम्ही, तिथं आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी, नका समजू आम्हाला कमी. आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी, नका समजू आम्हाला कमी. जिथं दहशत थँक्यू डीजे. प्रतीक आलेत.
अगदी इनॅट नंबर 3च्या ओव्हरमध्ये त्यांना पुढे आणले गेले. प्रतीकला चांगली गोलंदाजी करायची आहे. जर भंडारी प्रीमियर लीगमध्ये आपलं अस्तित्व टिकून जर राहायचं असेल तर आपल्याला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि इथे पंचाचा इशारा आलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेणार आहोत. घेतलाय त्याने बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल इथून देखील 18 असतील. 18 बॉलमध्ये करायचं 37 धावा. अगदी दोन्ही साईडला जर पाहिलं गेलं तर मॅचेस सुरू आहे ग्राउंड 1 ग्राउंड 2 वरती. आणि जर पाहिलं गेलं तर जबरदस्तरित्या जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन प्रत्येक परिवाराला एकत्रित आणण्याचं काम या भंडारी समाजाने केले. प्रत्येकाचं विशेष कौतुक असेल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका ही आम्ही एक नम्रतेची विनंती करतोय दोन्ही संघांना. कारण की वेळ कोणासाठी थांबत नसते. चांगला बॉल आहे. चांगला सन्मान दिलाय. चांगल्या बॉलवरती चांगला फटका खेळावा. चांगल्या बॉलवरती सन्मान द्यावा आणि खरा बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवावं. हेच या सातत्याने क्रिकेटमध्ये जाणले गेले. या बॉलवरती आले सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 28च्या घरामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये मला वाटतं विकेट गेले होते आणि जी काही विकेटची पडझड सुरू झाली होती ना इथे हवेत खेळला बॉल मिस्टॅमिक स्ट्रोक आहे परंतु उंची जास्त लांबी देखील तेवढीच पाहायला मिळते आणि बॉलला पाठवले गेले सीमा रेषा पार. मिळतील धावा 6. भंडारी प्रीमियर लीग षटकार. आम्हाला कमी आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी नका समजू आम्हाला कमी जिथं दहशत करताय तुम्ही. थँक्यू. स्टेप आउट झाले. चांगला फटका खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावत असताना बॉल निघून चाललाय तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हरला. याही वेळेला बीपीएल चौकार. सर्ग आता बघू दे ह्याच्याकडे. थँक्यू डीजे. धावा फटकावरती 38 झाल्या. 38. पहा प्रत्येक बॉलवरती आम्ही धाव सांगतो फक्त आपलं लक्ष जर असेल तर बरं होईल. येणारे बॉल असतील इथून देखील जर पाहिले गेले तर 15 बॉलमध्ये 26 करायचे आहेत. हो काय फटका खेळलाय. आता बॉल चाललाय लॉंग लेगला. मैदानाच्या आतमध्ये 360 बॅटर आलाय आणि बंधूच्या विपक्षात बंधू बॅटिंग करतोय. भावाच्या विरोधात भाऊ चांगली बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये आल्यावरती कुठलेही संबंध नसतात. फक्त क्रिकेटमध्ये आपल्याला आपल्या संघाला जिंकायचं आहे या धाडसाने मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत आणि भावाच्या विरोधात जर भाऊ एवढी चांगली बॅटिंग करू शकतो परंतु आता मात्र त्याच भावाला या भावाची विकेट घ्यावी लागेल. महत्त्वपूर्ण मॅच आहे असं वाटलं होतं. 64 धावा होऊ शकत नाही आहे परंतु या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा मोठमोठ्या धावा चेस होताना दिसल्या गेल्या आहेत. चौकार आलाय आणि या चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 42 धावा झाल्या आहेत. येणारे बॉल 14 बॉल मध्ये 22 धावेंचं समीकरण. 14 बॉल 22 धावेंचं समीकरण. मॅच इज ऑन. गेम इज ऑन. आपण पाहतायत वसई परिसरातील वसई तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा बीपीएल. स्टेप आउट झाले. यावेळेला जर पाहिले गेले तर चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने. लॉंगॉनला क्लिअर करणार नाहीये. थोडेसे फंबल झाले. सिंगल याचा बॉलवर प्राप्त होईल. सिंगलच्या व्यतिरिक्त या ठिकाणी एक्स्ट्रा तुम्हाला काय मिळणार नाही आहे. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते 43च्या घरामध्ये. 13 चेंडू असतील आणि 13 बॉलमध्ये 21 धावा करायच्या आहेत. 13 चेंडू आणि 21 धावेंचं समीकरण. मॅच कोण जिंकेल याची प्रदक्षिणा प्रत्येक जण करतोय. पाहूया थोड्याच वेळात त्याचा निकाल जाहीर होईल. येणारे बॉल असतील इथून देखील जर पाहिलं गेलं तर 13 आणि 13 चेंडू मध्ये 21 धावेचं समीकरण. हा चेंडू खूप काही सांगून जाईल या मॅचचं समीकरण. हो यावेळेला जर पाहिलं गेलं तर काय घडेल मैदानाच्या आतमध्ये पाहूयात. आणि यस पंचाने तर सांगितलं डॉट बॉल मॅच मध्ये आला. डॉट बॉल मॅच मध्ये केल्या पलटवार. आता मात्र फिल्डिंग करा टीमच्या माध्यमातून आर्यन नाईट रायडर संघाच्या माध्यमातून
43 धावा झाल्या. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल करायचे, 21 धावा. घेऊयात एक डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येणार आहोत. 12 मध्ये 21. आता मी नसतो कोणाला बी, आता माझ्या समोर कोण बी असू दे, मग मी पेतो किंग होतो किंग, कारण मी साई बोली ग टॉपचा सांगते तुला हो बाजूला बोलू नको वाईट, सांगते तुला हो बाजूला बोलू नको वाईट, मला बोलू नको वाईट. ए कुणी बी काय बी म्हणू दे, माझ्या नावात हाय ताकद. अरे कुणी बी काय बी म्हणू दे, माझ्या नावात हाय ताकद. तुझं काडीन हुडकून गाव, माझा आरपार हाय रे घाव. हे माझ्याशी पंगा. चांगला फटका खेळला गेला. या ठिकाणी जर पाहिले गेले तर दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला गेला आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते, ते म्हणजे 45 धावा. येणारे बॉल इथून असेल 11 चेंडूमध्ये करायचे आहेत 19 धावा. 11 चेंडू आणि 19 धावेचं लक्ष असेल. 11 बॉल 19 धावा. बॉल तयार. षटकातील पुढचा बॉल. इथे फटका चांगला आहे पण उंची जास्त, लांबी कमी. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल पकडलाय, झेल टिपलाय आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट जाईल. सर्वात मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आले आणि फलंदाज बा. थँक्यू डीजे. तू झेल आपण पाहिलं गेला, जबरदस्त कॅच टिपला गेला. तेजस आहे ना आपण पाहिलं. धावता झेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कठीण आहे, परंतु कठीण परिस्थितीतून आपल्याला निघायचं असतं. अडचणी भरपूर असतात जीवनात आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि त्या कठीण परिस्थितीमधून निघत असताना एक चांगला झेल टिपला गेला. विकेट जाईल मैदानाच्या आतमध्ये आणि इम्पॅक्ट प्लेअर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, जे स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस, आमच्यापर्यंत माहिती आली इम्पॅक्ट, परंतु इम्पॅक्ट नाही आहे. इथे हवेत उडाला बॉल आणि पहिला बॉल खेळत असताना पहिल्या बॉलवरती विकेट. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये विकेट गेले आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे, ते म्हणजे मिस्टर परेश. आता परेशला एक झकास कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आपल्याला ज्या ज्या वेळेला गरज असते, आपण त्या त्या वेळेला जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करायला हवी आणि खरी तर आता ती गरज आहे, ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाहूयात आता परेश त्या गरजेनुसार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतील का. आता हा देखील प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. 9 बॉलमध्ये करायचे 19 धावा. धीमे गतीने टाकलेला बॉल होता, परंतु पडल्यानंतर थोडासा लेग कटरचा वापर केला. कटरचा वापर होता, पडल्यानंतर जर पाहिजे तर ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा बॉल पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा आलाय. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी धाव नोंदीत केली जाईल आणि 1 धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 46 धावा
9 चेंडूमध्ये करायच्या आहेत 18 धावा. पण प्रत्येक बॉलवरती जर 2 धावा केल्या तरी ही मॅच जिंकू शकतात. पण तू इथून एखादी विकेट, एखादे 2 डॉट बॉल कमबॅक होऊ शकते फिल्डिंग करा टीमच्या माध्यमातून. प्रत्येक टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ज्याप्रमाणे प्रत्येकाच्या अंगावरती जर्सी ही जरूर आपल्याला पाहायला मिळते. सर्व काही लुक सांगून जातो या स्पर्धेचा या जर्सीनिशी. मागे चालला बॉल निघून लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल आले. एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल दफडकावरती जाऊन पोहोचती आहे ती म्हणजे 47च्या घरामध्ये. आता येणारे बॉल इथून देखील शिल्लक असतील ते म्हणजेच 8 चेंडूमध्ये 17 धावेंचं समीकरण आपण पाहत आहेत. भंडारी प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती, बॉल तयार ओव्हरती विकेटने. इथे जर पाहिलं गेलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डिपेंड विकेटला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय वेगाने. सिंगल कंप्लीट झालं आणि सिंगल वरतीच या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्यात भर पडले. धावसंख्याचा पोहोचते धाव फटकावरती 48च्या घरामध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे बॉल असतील ते म्हणजे 7 चेंडूमध्ये करायच्या 16 धावा. पाहूयात कोण जिंकेल ही मॅच. 7 चेंडू आणि 16 धावेंचं समीकरण लक्ष इथून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत ज्या मॅचेस आम्ही पाहिल्यात कुठल्याही खेळाडूने आतापर्यंत बसून मॅच खेळलेली नाही आहे. प्रत्येकाने उभी राहून मॅच पाहिले. फुल टच बॉल, पंचांचा इशारा आलाय. इट इज अ बीमर बॉल, नो बॉल पंचांचा इशारा आलाय. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण ट्विस्ट निर्माण होईल या बॉलवरती मिळतील. टोटली जर पाहिलं गेलं 1+1 2 धावा या बॉलवरती प्राप्त होतील. फ्री हिटची संधी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 50 धावा झाल्या धाव फटकावरती. क्या बात आहे. 50 धावा धाव फटकावरती. गौरवला स्ट्राईक एंडवरती आपण पाहत आहे. देणारे 7 बॉल करायचे आहेत 14 धावा. फ्री हिटचा बॉल आहे. 7 बॉल 14. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होणार आहे. प्रयत्न होता आणि यशस्वी देखील झाल्या. त्या बॉलवरती एक सिंगल लेग बाईच्या स्वरूपात येणारे बॉल असतील 6 चेंडूमध्ये आता मात्र उर्वरित करायच्या 13 धावा. 6 बॉल 13चा फेरा कुठल्या संघावरती येईल हे पाहण्या अगोदर घेऊयात एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा एकदा BPL भंडारी प्रीमियर लीग सीझन 4च्या दिशेने आपण येणार आहोत. DJ Pranav P. सहा बॉल मध्ये करायचे 13 धावा. कोण जिंकेल पाहणं महत्वाचं राहील. 6 बॉल 13. पहिला बॉल अकुट टप्प्याचा. त्यावरती आक्रमण केले आणि बॉल चाललाय लांबच लांब थेट सीमारेषे पार. BPL षटकार. थँक्यू डीजे. षटकार आलाय. या मॅचची हवा काढणारा तो षटकार होता. आता मात्र येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये. इथून देखील 5 आणि 5 बॉलमध्ये अवघ्या 7 धावा इथून देखील करायच्या आहेत. चिमाजी अप्पाचं एक ऐतिहासिक मैदान आपण बघतायत आणि या परिसरामध्ये चिमाजी अप्पाचे भरपूर मैदान आपल्याला पाहायला मिळत आहेत. वसई कोलीवाड्यात गेल्या तर अगदी 3 ते 4 मैदान तिथे पाहायला मिळतात. I1 कंपनी संपूर्ण त्या मैदानावरती खेळत असताना सातत्याने आपण पाहिले गेले. वसई किल्ला देखील आपण बघतायत. चिमारीजी अप्पांचं स्मारक देखील आपण पाहतायत. पुतळा देखील आहे त्या ठिकाणी. आणि खरोखरच जर पाहिलं तर वसई विभागाला जर पाहिलं तर एक अतिशय सुंदर असं क्रीडांगण
0 आपल्याला पाहायला मिळते. येणारे 5 बॉल करायचे आहेत 7 धावा. 5 मध्ये 7. पाच चेंडूमध्ये 7 धावेचं समीकरण. ज्या ज्या वेळेला गोलंदाजाच्या अगदी पहिल्या बॉलवरती षटकार येतो त्या वेळेला प्रेशर, दडपण हे सर्व काही दिसून येते. प्रेशर आहे गोलंदाजावरती. 5 मध्ये करायच्या 7 धावा. पाहूयात कुठला संघ विजय होईल. 5 चेंडूमध्ये 7 धावेचं समीकरण. बॉल तयार, षटकातील पुढचा बॉल. यावेळेला बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा. विकेट जाईल. मॅचची टर्निंग पॉइंट ठरणारी विकेट गेली आणि आता मात्र 4 मध्ये करायच्या 7. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. थँक्यू डीजे. 57 धावा फटकावरती 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 बॉल करायचे आहेत. 7 धावा. 4 बॉल 7. चांगली बॅटिंग केली. याही फलंदाजासाठी प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या आहेत. जबरदस्त बॅटिंग या फलंदाजाच्या माध्यमातून राहिली गेली. 4 बॉलमध्ये 7 धावा. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न राहील आणि तो देखील जर पाहिले गेले तर सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. 3 बॉल करायच्या 6 धावा. एक मोठा फटका सिंगल डबल देखील मॅच जिंकू शकते. पाहूयात एखादा मोठा फटका मारून मॅचला जिंकून देतील का, की इथून एखादी विकेट, एखादे 2 डॉट बॉल, काय घडेल मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये करायच्या आहेत 6 धावा. तीन बॉल 6. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर ऑन साइडला खेळला गेला प्रयत्न त्या ठिकाणी अफलातून लाजवाब पाहायला मिळत आहेत. एक्सलंट फिल्डिंग त्या ठिकाणी सुरू पाहायला मिळते. परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर झेल होऊ शकल्या नाही आहे. जर तो झेल झाला असता तरी या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट झेल म्हणून त्या क्षेत्ररक्षकाकडे पाहिलं गेलं असतं. आता मात्र जर पाहिले गेले तर या बॉलवरती कंप्लीट केली जातील 2 धावा आणि 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 60 झाले. येणारे असतील 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायच्या 4. 2 चेंडू आणि 4 धावेंचं समीकरण. सातत्याने स्पोर्टमॅन स्पिरिट या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली गेली. ओहो, यावेळेला हवेत खेळल्या बॉल कॅच झाली तर मॅच होऊ शकते. ओहो, कॅच झाले. आता मॅच देखील होईल. एका बॉल मध्ये करायच्या 4 धावा. आशिष तोषनी एक अफलातून कॅच घेतला आणि मॅच मध्ये केलाय पलटवार. रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. तुला सांगतय गोट वीरा तुझा भगत आहे मी हरा. तुला सांगतय गोट वीरा तुझा भगत आहे मी हरा. तुम्ही भल्या पहाट इथे कुठेतरी मॅच जिंकायची होती. आता पाहूयात. इथून देखील मॅच संपलेली नाही आहे. क्रिकेट हा कसा खेळ आहे की शेवटच्या बॉल पर्यंत जोपर्यंत मॅच संपत नाहीये, शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पडत नाहीये, तोपर्यंत कोण जिंकेल हे सांगू शकत नाही आहेत. एका बॉल मध्ये करायचे आहेत 4 धावा. 1 बॉल 4 धाव्यांचं समीकरण. 1 बॉल 4 धावा करायचे आहेत एका बॉल मध्ये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना लॉंग ऑन, काउ कॉर्नर, डीप विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र पाहूयात मैदानाच्या आतमध्ये काय घडणार आहे. एका बॉल मध्ये 4. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर बॉल अडवले गेले, हिट झालाय आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये विजय होत असताना आपण पाहत आहेत आर्यन नाईट रायडर्स आणि हार्डलक रुदान सुपर रायझर्स या टीमचं देखील आपण कौतुक करणार आहोत.
तिची नजर भक्तावर बस मी टाकले डवरावर तिची नजर भक्तावर जमलाय बसारा Thank you. गोरी केजल पाटील यांना आम्ही विनंती करतो आपण यायचं आहे या ठिकाणी. केजलजी पाटील यांना आम्ही विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर यायचं आहे. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रतीक म्हात्रे ठरलेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 2 षटकं आणि अगदी जर पाहिले गेले तर 14 धावा देत असताना 4 गडी बाद आणि प्रतीक म्हात्रेने यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. आणि गेल्याही मॅच मध्ये प्रतीक म्हात्रेचा दरारा आपण पाहिला. गेल्याही मॅच मध्ये प्रतीक म्हात्रे मॅन ऑफ द मॅच राहिला होता आणि याही मॅच मध्ये प्रतीक म्हात्रे ठरले आहेत मॅन ऑफ द मॅच. येस केजलजी पाटील आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच यायचं आहे. चला प्रतीक म्हात्रे आपण यायचं आहे. 4 गडी बाद 14 धावा देत असताना 2 षटकं आपण हाताळली गेली विथ द बॉल. आपली चांगली कामगिरी राहिली गेली. खंडोबाचा खंडा एकच परी शिव